8 नंबर आहे, किती नंबर आहे? 9 नंबर. तुम्हाला तिकीट कोणाकडून मिळाले? पक्षाचं नाव काय? आज तुमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून तुम्हाला उमेदवारी लाभली आहे, तुम्हाला कसं वाटतं? प्रचार कसा चालला आहे? प्रचार तर चांगला चाललेला, सगळ्यांचं म्हणजे कार्यकर्त्यांचं, सगळ्या महिला वर्गाचं सगळ्यांचं आम्हाला म्हणजे पाठिंबा आहे. तुमचं शिक्षण काय झालं? M.Com. आज सुशिक्षित उमेदवार लाभला आहे आज बारामती तालुक्यात उमेदवारी म्हणून. तर आज या ठिकाणी महिलांसाठी किंवा तुमच्या वॉर्डामध्ये आज काही विकास झालेला आहे का? याआधी थोडंफार आहे, पाणी आहे, थोडे रस्ते म्हणजे झाले नाहीत म्हणजे अजून ते इथली पुढे होते. उमेदवार आहे त्या ठिकाणी, उमेदवारांची पण आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. उमेदवार तुमचं नाव सांगा. मी प्राथमिक विशाल बांधव सिंगे, 9 नंबर वार्ड, हा खंडोबानगर वार्ड आहे. ह्या वार्डमध्ये जे काय OBC वार्ड आहे त्याच्यातून माझा आहे, ओपनमधून पूनमताई चव्हाण. आज OBC वार्ड म्हणून आज उमेदवारी यांना लाभलेली आहे. तर आज तुमच्या वार्डामध्ये असा काही विकास किंवा ज्या बारामतीच्या लगोलग गाव आहे म्हणजे वार्ड आहे तुमचा, या ठिकाणी बऱ्याच काही सोयी सुविधा नाही आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, ॲक्च्युली तसं म्हणणं चुकीचं राहील. पहिल्यापासून इथं दादांनी लक्ष दिलं. पहिल्यांदा हा वार्ड होता ग्रामपंचायत नॉन म्युनिसिपलमध्ये. आता तो नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस अडचणी होत्या सुरुवातीच्या काळामध्ये, पण दादांनी आणि सचिन शेट्टी लक्ष घालून बऱ्यापैकी इथल्या गोष्टी मार्गी लावलेल्या आहेत. जे काही विषय पुस्तक राहिलेले आहेत ते आता आम्हाला ती संधी दिलेली आहे. त्या संधीतून आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यातून सगळे काय जे काय मार्ग विषय आहे ते मार्गी, जसं की चाळीचा एक विषय आहे, रस्त्याचे काही विषय आहे, ड्रेनेजचे काही विषय आहे. हे 2-3 विषय जर सॉर्ट आउट झाले तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ते मार्गी लागतील. नक्कीच. आज या उमेदवारीमध्ये तुम्हाला आज समाजात तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? समाजाला मला एकच आवाहन करायचं आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहोत. आणि 3 उमेदवार आहेत ॲक्च्युली ह्याच्यामध्ये. स्वतः पूनमताई चव्हाण, मी विशाल ही 3 गाड्यांना आपल्याला मतदान केल्याशिवाय व्यक्त होऊ पाहिजे. कारण दादांशिवाय आपण आमच्या बारामतीला नाही, बाकी महाराष्ट्राला माहिती दादांची त्याच्यासाठी आपल्याला आव्हान एकच आहे सगळ्यांना की ही गाड्यांना मतदान करा. त्याच्याशिवाय तुम्ही काय पाहिजे, दादांच्या मागं भरपूर मतांनी त्यांना मत करा. आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8-9 उमेदवार बिनविरोध घेऊन आणले आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय सांगता? बिनविरोध येण्यामागचं कारण एक आहे की मागच्या 20-25 वर्षापूर्वीची बारामती आणि आत्ताची जी बारामती झालेला जो बदल आहे आणि जे काही शैक्षणिक गोष्टी ज्या आल्या आता बारामतीमध्ये आज आपल्याला अकॅडमी 60 ते 70 अकॅडमी आहे. बाकी मूलभूत गरजा सगळ्या पूर्ण झाल्या. MBBS कॉलेज आहे, एक वेटनरी कॉलेज येते आपला, आणि या सगळ्यांच्या मागं दादांशिवाय तुम्हीच करू काय करू शकता. आणि ह्या कारणास्तव जनता खुश आहेत म्हणून आपल्याला काही मिळवलेलं आहे. नक्कीच. आज या ठिकाणी या संधीचं सोनं तुम्ही कसं करू इच्छिता किंवा तुमच्या अशा काही संकल्पना आहे की तुमच्या वार्डामध्ये काम करू इच्छिता भविष्यामध्ये, किंवा त्याचाच तुम्हाला जनसमुदायाने संधी द्यावी असं तुम्ही काय आवाहन करता? आव्हान एकच आहे, प्राथमिक सगळ्यांनी घड्याळाला 3 बटन दाबून सगळ्यांचं आम्हाला बरोबरचं मतदान मिळवून द्या. त्या माध्यमातून सचिन शेट्टी तो स्वतः अध्यक्ष राहणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला काम करायला भरपूर संधी मिळणार आहे. अजित पवारांच्या खाली, दादांच्या खाली सचिन शेट्टी खूप मोठं आहे, त्यांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाचं आम्ही जे काय कामं आहेत ते व्यवस्थित पद्धतीने करून घेऊ. सगळ्यात प्राथमिक लेवलला जो काही चारीचा विषय आहे जसं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं तो एक विषय सॉर्ट आउट करायचा आहे आम्हाला. ड्रेनेजचा विषय जो इथं आहे तो एक मोठा विषय आहे. आणि स्वतः मी आयुर्वेदिक म्हणजे फार्मा सेक्टरमध्ये असल्यामुळे मला मेडिकल सेगमेंटचं बऱ्यापैकी सगळ्या माहिती आहे. त्याही मूलभूत गरजा ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही पूर्ण करू दादाच्या माध्यमातून. आज उपमुख्यमंत्री पद आज दादांकडे आहे. आज आपल्या बारामतीमध्ये शैक्षणिक काम म्हणून आज प्रत्येक क्षेत्रात शिक्षण घेतात, गरीब मुलगा वगैरे त्यामध्ये मोठे होतात. तर आज दादांना तुम्ही यामध्ये अनुकरण काय करू इच्छिता? दादांनी जे काही आम्हाला सांगितलेलं आहे जे काही मार्गदर्शन असलेलं आहे त्या मार्गदर्शनात आणि आत्ताचं जर तुम्ही हे सगळे मेंबर बघताल, आत्ताचे जे काही त्यांनी निवडलेले उमेदवार आहेत ते उमेदवार बऱ्यापैकी सगळे चांगल्या विचारांचे आहेत आणि त्यांचं शिक्षण चांगलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला निश्चितचपणे त्यांचे जे काही योजना आहेत त्या खालच्या पद्धतीने आम्ही कसं सगळे इम्प्लिमेंट करू ह्याचा आम्ही निश्चितच. आज या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या असून देखील काही लोकांनी विरोधी पक्षांनी किंवा अपक्ष फॉर्म भरले तर त्यांनी पण करले आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलू शकता? आता काय झालं याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर काम काय ठेवलंच नाही.
तरीही काही लोकांचे छोटे मोठे मतभेद असतात. त्याच्यामुळं प्रत्येकाचा एक अनुभव असतो त्याच्यामध्ये की काय असतो ते मला असता काही समजलेलं नाही, का म्हणून हा जिरत होते दादा हे व्हायला नाही पाहिजे. पण तरीही काही त्यांचे विचार असतील तर त्यांचे विचार ते लढत राहावं. पण दादांच्या पुढं पर्याय नाही आणि जरी समजा ते जरी आले तरी सुद्धा दादांच्या शिवाय काहीच करू शकत नाही. तुमचा प्रचार कसा चालू आहे? आमचा प्रचार फार चांगला आहे. इथं सुरुवातीच्या कालामध्ये सुरुवातीला 2-3 दिवसापूर्वी बरेच काय अफवा उठवलेल्या होत्या लोकांनी की ही असं आहे ती तसं आहे. जातीचं काही समीकरण त्यांनी आणायचा प्रयत्न केला होता काय विरोधकांनी, पण तसं काही नाही आहे. आज ते 4 दिवस झाले, 6वा 7वा 8वा दिवस आहे की प्रत्यक्षात तसं काहीच नाही. बेसिक लोकांपर्यंत भेटल्यानंतर लोकांचे विचार फार वेगळे आहेत आणि हे ट्रोलिंग करण्यासाठी काहीही कुठल्याही गोष्टी त्यांना आता विशेष राहिलेला नाही ट्रोल करण्यासाठी. आज आपण या ठिकाणी प्रचार करत आहोत. माझं तर आपलं म्हणणं आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी दलित आंदोलन दिलं केलेलं आहे. बरेच जनतेचं म्हणणं आहे असं येतं की जे आपल्या खंडोबानगरचा आणि प्रभाग क्रमांक 9चा जे विकास करणं त्याला चालू होतं. खंडोबानगरमध्ये असं म्हणावं एवढा विकास नाही असं विकासाचा विषय असा आहे की 9 वर्ष स्वतः प्रशासन 9 वर्ष नगर शहर नगर त्याच्यामुळे आता नगर ऑपरेशनमध्ये फॉर्म भरलेलं आहे. नगरसेवामध्ये फॉर्म भरलेलं जनता असं म्हणते की जो आमचा विकास करेल जे आम्हाला पोटभर पाणी देईल आम्हाला शासनाच्या जे आम्हाला शासनाच्या सगळं दादांचा आरोग्य कसं आहे माहिती का, पहिल्या पद्धतीने खंडोबामध्ये काम करत आले प्रभाग 9मध्ये आले. जर माहिती मतदान करायचं ज्यांनी मतदान या ठिकाणी पाहिलं आज खंडोबानगरमध्ये ही उमेदवारी किंवा लाभलेली या ठिकाणी आहे आणि सामान्य वर्गांचं पण असं म्हणणं आहे की जो विकास करेल त्यालाच मतदान. शेवटी जनता ठरवेल की आज पेटीमध्ये कुणाचं मतदान आहे किंवा काय नाही त्यामध्ये असं एक मत आहे. राजकुमार काय वाटतं? राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये परिषदेची बरीच कामं झालेली आहेत. त्यानुसार त्यांनी जे उमेदवार दिले त्याच्यानुसार दिलेले आहेत आणि विकासाच्या मार्गाने सगळेजण काम करतील आणि जे विकासाच्या मार्गाने काम करतील आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. हातवर करा 1 ते 3 सुट्टी राहतील 4 वाजता परत लोकांचा भरपूर रिस्पॉन्स आहे. दादांनी सुचवलेले उमेदवार लोक दादांना मानतात, लोक दादांकडे बघून शिवाय पर्याय हवा हाती घोडे तोप तलवारे शिरबी तेरी बाकी आपली सत्यवादी आजी दादा